नमस्कार, मी अभिजित हनुमंत भोसले, साखरवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. मी साखरवाडी जिल्हा परिषद गटासाठी रुपाली सरगर आणि पंचायत समितीसाठी कमलताई माडकर ह्या उभ्या आहेत. तरी आपण सर्वांनी जिल्हा परिषद, साखरवाडी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती ह्या दोन्ही उमेदवारांना भरपूर मतांनी निवडून द्यायचं आहे. तरी आपल्याला रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब हे विधान परिषदेचे सभापती, संजू बाबा, पिंटू बाबा व इतर सर्व कार्यकर्ते व माझा मित्रपरिवार अभिजित हनुमंत भोसले लक्ष मित्रपरिवार मी पूर्ण ताकदीने रुपाली सरगर जिल्हा परिषद गट साखरवाडी विजय करणार आहे व पंचायत समिती कमलताई माडकर यांना पूर्ण ताकदीने मी माझी ताकद लावून विजय करणार आहे. आणि रामराजे महाराज साहेबांनी साखरवाडी जिल्हा परिषद गटासाठी साखरवाडी दत्त इंडिया ह्या कारखाना आणलेला आहे, बंद पडलेला कारखाना, न्यू फलटण शुगर वर्क्स. ह्या कारखाना सुमारे 2017ला बंद होता. रामराजे साहेबांनी 2019 साली ह्या कारखाना सुरू केला व आत्ता ह्या कारखाना सरासरी दिवसाला 10,000 क्रिशिंग करतोय. त्याच्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं चांगलं बाजू झाली आहे उत्पन्नाची. ह्या कारखान्याची जी डिस्टिलरी आहे 3 लाखाचं युनिट आहे. ह्या 3 लाखाच्या युनिटमुळे शेतकऱ्यांना, आमच्या साखरवाडी गावाला, चांगला व्यापारी वर्गाला, सगळ्यांना शेतकऱ्यांना, चांगला सभासदांना दर भेटत आहे. 3 लाखाचे युनिट झाल्यामुळे आमच्या साखरवाडीत चांगले दिवस आलेले आहेत. ह्या विजय इतिहास घडवणार आहे साखरवाडी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती. हे दोन्ही उमेदवार पूर्ण ताकदीने 100% विजय होणार आहेत ह्या माझा विश्वास आहे. आणि माझा आत्तापर्यंत इतिहासात नोंद आहे माझी, मी ज्या उमेदवारावर आहे त्याचा गुलाल असतोच आणि पूर्ण ताकदीने मी त्याचा गुलाल घेणारच. दिनांक 5 फेब्रुवारीला मतदान आहे व 7 तारखेला 7 फेब्रुवारीला निकाल गुलाल आमचा असणार आहे. रामराजे नाईक निंबाळकर विधान परिषद सभापती महाराज साहेबांचा. एवढं बोलून मी माझं 2 शब्द सांगतो. विनंती करतो, तुम्ही विचारपूर्वक एकनाथ शिंदे साहेबांना मतदान करा. हेच आपले भवितव्य घडवू शकतात आणि ह्यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपले चिन्ह धनुष्यबाण आहे, तरी धनुष्यबाण चिन्ह 8 गटातून आणि 16 पंचायत समिती इथून पूर्ण ताकदीने आपल्याला तिथून निवडून द्यायचे, तरच